सोनं आणि बिटकॉइनची रस्सीखेच. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात करणार, सोनं की बिटकॉइन? कोण पुढे कोण मागे जाणून घेऊयात. सोनं ही प्राचीन काळापासून सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. जगभरातील लोक सोन्याला सुरक्षित आश्रय आणि मूल्याची हमी मानतात. आर्थिक अस्थिरता, चलन घसरण किंवा महागाई असो, सोनं त्याचं मूल्य टिकून ठेवते. सोनं हातात खरेदी करता येते, ज्वेलरी, बार किंवा नाणी यामध्ये रूपांतर करता येते. मात्र सोनं जास्त फायदा मिळवण्यासाठी किंमतीच्या वाढीची अपेक्षा करावी लागते आणि ते फिजिकल असल्यामुळे चोरी किंवा सुरक्षिततेची काळजी लागते. तर बिटकॉइन हा डिजिटल क्रिप्टोकरन्सी आहे. तो केंद्रीय बँक शिवाय जगभरात व्यवहारासाठी वापरला जातो. बिटकॉइन जलद व्यवहार, लहान पैसे पाठवणे आणि मर्यादित पुरवठा या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांमध्ये त्याची किंमत प्रचंड वाढली, पण ती फारच अस्थिर आहे. एका दिवसात किंमत दुप्पट किंवा अर्धी होऊ शकते. तसेच बिटकॉइन पूर्णपणे डिजिटल असल्यामुळे सुरक्षितता सॉफ्टवेअर आणि वॉलेटवर अवलंबून आहे. तुलनात्मक दृष्टी सोनं स्थिर पण किंमत हळूहळू वाढते. बिटकॉइन अस्थिर पण लहान वेळात मोठा नफा देऊ शकतो. सोनं फिजिकल आहे, बिटकॉइन पूर्णपणे डिजिटल. आर्थिक संकटात सोनं विश्वासार्ह, बिटकॉइन अजून तपासणीस पात्र. याचं जिवंत उदाहरण म्हणजेच वॉरन बफेट जसं सोन्यात विश्वास ठेवतात, तसेच एलॉन मस्क आणि मायकल शायलर बिटकॉइन मध्ये साहस करतात. जर तुम्हाला सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक हवी असेल तर सोनं उत्तम. जर तुम्हाला हाय रिस्क अँड हाय रिटर्न हवे असतील तर बिटकॉइन योग्य पर्याय आहे. सोनं आणि बिटकॉइन दोन्ही वेगवेगळ्या ध्येयांसाठी उपयुक्त आहेत, पण तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय तुमच्या ध्येय आणि जोखमीवर अवलंबून असतो.